आमच्या विदर्भातील तान्ह्यापोळ्याची कर म्हणजे नॉनव्हेज. तर त्या निमित्ताने आज आपण बनवतो आहे चिकन बिर्याणी. नमस्कार मंडळी, दी डिलिशियस फाइल्समध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. इथे मी घरी बनवलेला चिकन बिर्याणी मसाला 4 ते 5 चमचे घेतलेला आहे. त्यात 2 चमचे दही आणि अगदी थोडं पाणी घालून मसाला आणि दही एकजीव करून घेतले. आता अर्धा किलो चिकनमध्ये हा मिक्स केलेला मसाला आणि दही आपल्याला मॅरिनेशनसाठी अर्धा ते पाऊण तास बाजूला ठेवायचा आहे. मी 3 वाटी बिर्याणी राईस घेऊन त्याला स्वच्छ धुवून त्यालासुद्धा पाण्यामध्ये भिजवत घातलंय. किमान अर्धा तास तरी आपण या तांदूळाला पाण्यामध्ये भिजवत घालू. बिर्याणी मसाला बनवतानाच मी त्यामध्ये कांदा, लसूण आणि मला हवे ते मसाले मी घातलेले होते. त्यामुळेच मी इथे फक्त मसाला आणि दही चिकनमध्ये घातलंय. तुम्हाला हवी तर मी चिकन बिर्याणी मसाल्याची रेसिपीसुद्धा दाखवेल. चला, चिकन मॅरिनेशनसाठी ठेवलंय आणि तांदूळसुद्धा भिजवत घातलाय. आता आपण कांदे कट करूया. कांद्याचं वरचं देठ कापून कांदा उभा कापायचा, म्हणजे तो असा मोकळा होईल. इथे तेल चांगलं तापलेलं असावं आणि नंतर त्यात कांदा टाकावा. आता हा कांदा मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊ. चला तर, अर्धा तास झालेला आहे. आता आपण राईस बॉईल करून घेऊ. आता पाणी थोडं जास्तच घ्यायचं आणि त्यामध्ये खडे मसाले, मीठ, तूप घालायचं आणि नंतर लिंबाचा थोडा रस घालायचा. खडे मसाल्यामुळे पाण्याचा रंग हा चेंज होतो आणि लिंबाच्या रसामुळे तो परत पांढरा होतो. पाणी चांगलं बॉईल झालं की त्यामध्ये घालायचा आहे भिजवत घातलेला राईस. गॅसची फ्लेमसुद्धा हाय असायला हवी. जवळपास 80% आपल्याला हा तांदूळ बॉईल करायचा आहे आणि अशा प्रकारे टेस्ट करायचं, म्हणजे आपला तांदूळ 80% शिजलेला आहे. आणि लगेच पुरण वाटायची चाळणी घेऊन त्यामध्ये हा तांदूळ टाकायचा आणि त्यामधलं पाणी संपूर्ण काढून घ्यायचं. ज्या तेलामध्ये कांदा फ्राय केलाय तेच तेल आपण इथे घेतलंय. तेल फार जास्त घेऊ नका, म्हणजे बिर्याणी ऑइली होणार नाही. या तेलामध्ये थोडे जिरे घालायचे आणि चॉप केलेला एक कांदा घालायचा. कांद्याला गोल्डन कलर आला की लगेच मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं. आता मी 10-12 मिनिटे तरी हे चिकन असंच बॉईल करून घेते. कुकरची शिट्टी आणि रिंग काढून घेतलंय. आता हे 10 मिनिटे असंच होऊ देऊ. तुम्ही बघू शकता इथे आपलं चिकन थोडं बॉईल झालंय, म्हणजे पूर्णपणे बॉईल झालेलं नाही, थोडं कच्चं आहे. बघा, मी तुम्हाला हाताने तोडून दाखवते. चिकन एकदम तुटत नाही आहे, म्हणजेच ते कच्चं आहे. सो या स्टेजला गॅस बंद करून आपल्याला थर लावायचा आहे. तर आधी घ्यायचा फ्राय केलेला कांदा, त्यावर घालायचा बॉईल केलेला राईस. राईसचा थर दिला की त्यावर घालायचा फ्राय केलेला कांदा, तूप, कोथिंबीर आणि पुदिना असेल तर पुदिना घालायचा. पावसात सहसा हिरव्या पालेभाज्या चांगल्या येत नसल्यामुळे कोथिंबीर आणि पुदिना हे दोन्ही माझ्याकडे नव्हतं. आता कोळसा गरम करून त्यावर तूप घालायचं आणि कुकर बंद करायचा. यामुळे आपली बिर्याणी मस्त स्मोकी होईल. कुकरला रिंग आणि शिट्टी न लावता कुकर लगेच बंद करायचा. आणि आता मंद आचेवर बिर्याणी 15 ते 20 मिनिटे तरी शिजवून घेऊ. अशा प्रकारे आपली चिकन बिर्याणी तयार आहे. रेसिपी एकदम सोपी आणि वेगळी आहे. तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.